आज ना मला एक इंटरेस्टिंग कमेंट आली आणि त्याचं उत्तर मी मधल्या पार्टमध्ये देईन, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. रोजचं रुटीन केलं सकाळी सकाळी आणि मग नंतर दुकानात जायला निघाले, मस्त छान रेडी होऊन. आणि त्यानंतर आज ना थंडी पण वाढलेली आहे, मध्येच थंड मध्येच गरम होतं. आणि मिम्मीला ना आज ग्रूमिंग डे होता तिचं, तर शुभम तिचं सगळं करणार होतं. फक्त हे इयर क्लिन्झर होतं ते मी केलं, कारण का तिला ते इचिंग होते इयर्समध्ये भरपूर. मग गेले दुकानाकडे आणि तिथे पप्पा थोडे फ्रूट्स घेत होते, कारण का मम्मीचा आज उपवास होता. चला आता कमेंटबद्दल बोलूया. मला आलेली सुचिताताईंची कमेंट, त्यांना माझे व्हिडिओज खूप आवडतात, माझा चेहरा हसरा असतो तर खूप जास्त आवडतो. थँक्यू सो मच कमेंट केल्याबद्दल. आणि त्यांनी मला हा प्रश्न विचारला की तुम्हाला कधी राग येतो की नाही. सो हो, मला राग येतो, पण माझा राग जास्त वेळ राहत नाही, थोड्या वेळासाठी असतो पण लगेच निघून जातो. आणि माझा राग असं नाही की एकाच व्यक्तीवर येतो. माझ्या पप्पांवर पण मी रागवते, मम्मीवर रागवते, आजीवर रागवते, भावावर रागवते, माझ्या नवऱ्यावर रागवते, सगळ्यांवर रागवते. पण माझा राग 2 मिनटासाठी असतो, जास्त नसतो, थोडासा असतो, पण लगेच निघून जातो. आणि दुसऱ्या टायमाला मला लक्षात पण राहत नाही की मी यांच्यावर रागवली आहे, ते मी मस्ती करत असते. असंच असलं पाहिजे, राग मनात घेऊन राहिला नाही पाहिजे, मनात ठेवायचंच नाही कुठली गोष्ट. तुम्ही पण असेच कमेंट करत राहा, मी नक्कीच रिप्लाय देईन तुम्हाला. पण दुकान वाढवलं आणि मी आणि पप्पा गेलो शनिवारच्या मार्केटमध्ये, कारण का पप्पांची एक टी शर्ट चेंज करायची होती. ओके बाय, आजसाठी एवढंच. भेटा नवीन व्हिडिओमध्ये.